मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 15 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकी दीपिकाला सांगत असते, डॉक्टर फ्रेंड खरंच खूप चांगला आहे. तुझी सारखी आठवण काढत असतो तो. आता तू त्याच्याशी पुन्हा मैत्री करून टाक. त्यावर दीपिका रडतच म्हणते की मलासुद्धा डॅडाची खूप आठवण येते. मग मला आंटी जवळ घेते. त्यावर कार्तिकी म्हणते, तू तुझ्या घरी परत गेली तर मलाही माझ्या घरी जाता येईल. पण दीपिका म्हणते की मला आता आंटी खूप आवडते, तिलाही सोडावंसं वाटत नाही. तर कार्तिकीही म्हणते, मलाही फ्रेंडला सोडताना खूप वाईट वाटेल. आणि या गोष्टीमुळे त्या दोघीही नाराज होतात. तर दुसरीकडे सौंदर्य आणि ललित गप्पा मारत बसलेले असतात. सौंदर्या तर कार्तिक आणि कार्तिकीच्या मैत्रीमुळे खूपच खुश असते. ती म्हणते की आता कार्तिकी तर घरी आलेलीच आहे, त्यानंतर दीपिका येईल, दीपा येईल आणि आपलं कार्तिकच्या चौकोनी कुटुंबाचं स्वप्न पूर्ण होईल. सौंदर्याचा हा उत्साह पाहून ललित हसून म्हणतो की ज्या गोष्टी व्हायच्या आहेत त्या योग्य वेळी होणारच, फक्त त्या होणार आहेत यावर आपण विश्वास ठेवायला हवा. त्यावर सौंदर्या म्हणते, अगदी खरं आहे. पण आज तर मी खूप खुश आहे हे नक्की. त्यामुळे तुला हवं ते माग, मी वाटेल ते द्यायला तयार आहे. पण यावर ललित काही बोलणार इतक्यात श्वेता तिथे येत म्हणते, मम्मा मलासुद्धा द्याल का? त्यावर सौंदर्या म्हणते, तुझी चोरून ऐकायची सवय जात नाही का गं? त्यावर श्वेता म्हणते की मी फक्त शेवटचंच वाक्य ऐकलं. त्यावर ललित हसून म्हणतो, यू आर अ सिलेक्टिव्ह लिस्नर. तर श्वेता सौंदर्याला विचारते, मम्मा मला तुम्ही हवं ते द्याल का? त्यावर सौंदर्या विचारते, आता काय हवं आहे तुला? सगळं तर आहे ना तुझ्याकडे? त्यावर श्वेता म्हणते, हो, पण माझी एक इच्छा अपूर्ण राहिली आहे, मॉडेल होण्याची. मला आपल्या न्यू प्रोडक्टची मॉडेल व्हायचं आहे. आणि हे ऐकून सौंदर्या आणि ललित या दोघांनाही धक्काच बसतो. तर सौंदर्या श्वेताला सांगते की हे एक इंटरनॅशनल कॅम्पेन आहे आणि मॉडेलचा फेस स्पॉन्सर सिलेक्ट करणार आहेत, त्यात मी काही करू शकत नाही. पण श्वेता म्हणते की मी ऑडिशन देईल ना. आणि त्यामुळे सौंदर्या म्हणते, ठीक आहे, हे ऑडिशन दे तू, जर तुला सिलेक्ट केलं तर माझं काही म्हणणं नाही. आणि सौंदर्याने परमिशन दिल्यामुळे श्वेता खूपच खुश होते. मात्र तरीही ती उगाचच म्हणते की मम्मांनी मला परमिशन दिली म्हणजे त्या खूपच खुश असणार, पण त्या खुश होण्यामागे नक्की काय रिझन आहे? त्यावर ललित म्हणतो की ती आता खुश आहे ही गोष्ट तर खरी. तर श्वेता म्हणते, आणि त्यामागचं रिझन म्हणजे कार्तिक आता कार्तिकीचा बेस्ट फ्रेंड झाला आहे. आता तो लवकरच तिचा बाबाही होईल आणि त्यानंतर दीपासुद्धा या घरात येईल, बरोबर ना? मात्र त्यावर सौंदर्या काही न बोलता फक्त एक स्माईल देते. तर श्वेता मनाशी म्हणते, तुम्ही लगेच स्वप्न बघू नका, कारण मॅचमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल ते सांगता येत नाही, बाजीही पलटू शकते. त्यानंतर दुसरीकडे साक्षी आणि दीपा आदित्यला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये आलेल्या असतात. तर तिथे कंपनीच्या न्यू प्रोडक्टच्या कॅम्पेनसाठी मॉडेल्सचं ऑडिशन सुरू असतं. दीपा आणि साक्षी तिथे गेल्यानंतर त्या वेटिंग करत असणाऱ्या मॉडेल्स त्यांनाही क्यूमध्ये यायला सांगतात. आणि फेअरनेसच्या क्रीमच्या ऑडिशनसाठी दीपाला पाहून तिच्यावर हसतात सुद्धा. दीपा आणि साक्षी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात की त्याही त्या ऑडिशनसाठी नाही तर वेगळ्या कामासाठी आल्या आहेत. मात्र ते लोक ऐकून घ्यायला तयारच नसतात. त्यानंतर आधी तिथे येतो आणि तो दीपा आणि साक्षीला बाहेरच थांबून ठेवणाऱ्या मॅनेजरला चांगलंच खडसावतो आणि त्या दोघींनाही केबिनमध्ये बसायला सांगतो. मात्र त्यानंतर साक्षीला नवीन प्रोडक्टचं कॅम्पेन, त्याची थीम याबद्दल माहिती समजते आणि ती त्यासाठी दीपालाही फॉर्म भर म्हणून आग्रह करते. आई आणि मुलीच्या थीमसाठी दीपा आणि कार्तिकी परफेक्ट आहेत असं तिचं म्हणणं असतं. ती दीपाकडे फॉर्म भर म्हणून हट्टच करते, मात्र दीपा नकार देते. त्यामुळे साक्षी मात्र तिच्या नकळतच तिचा फॉर्म सबमिट करते. तर दुसरीकडे कार्तिक कार्तिकीला शाळेत सोडायला गेला. तिथे त्याची आणि दीपाची भेट झाली, त्यांचं बोलणं झालं ही गोष्ट आयेशाला समजते आणि त्यामुळे ती खूपच चिडते. ती म्हणते की बाद झाला आता कार्तिक, तू फक्त दीपा आणि तिच्या मुलीचाच विचार करत आहे. हे सगळं काय चाललंय माझ्या आयुष्यामध्ये तेच कळत नाही मला. तू माझा विचार का करत नाही? तू फक्त दीपा आणि तिच्या मुलीचाच विचार करत आहे. त्यावर कार्तिक तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण ती म्हणते की दीपिका तुझी मुलगी आहे हे मी मान्य केलं आहे, तिला मी माझीही मुलगी मानते.
पण कार्तिकी, आता तिलाही मी तुझी मुलगी म्हणून ॲक्सेप्ट करू का? अजून काय काय अपेक्षा आहेत तुझ्या माझ्याकडून? तुझ्या लाईफमध्ये मी पूर्णपणे अडकून गेले आहे. त्यावर कार्तिक म्हणतो की तू गैरसमज नको करून घेऊ. तुला वाटते तितकं काहीच झालं नाही. मात्र त्यावर आयेशा हसून म्हणते, आता सगळं छान होईल ना कार्तिक? म्हणजे तू कार्तिकीला शाळेत सोडायला जाणार, तिथे तुला दीपा आणि दीपिका भेटणार, मग तुम्ही चौघंजण छान फॅमिली टाईम स्पेंड करणार, बरोबर ना? त्यामुळे कार्तिक तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र ती खूपच चिडलेली असते. हा सर्व दीपाचाच प्लॅन आहे आणि तो बरोबर वर्क होत आहे असं तिचं म्हणणं असतं. ती खूप पॅनिक झालेली असते. तर कार्तिक दीपाची बाजू घेत बोलतो, त्यामुळे तर ती अजूनच चिडते आणि म्हणते की पुढच्या 24 तासामध्ये जर तो दीपिकाला घरी घेऊन आला नाही तर मी कोर्टामध्ये जाईल, कारण दीपिका तुझी दत्तक मुलगी आहे आणि तिला दीपा तिच्याकडे ठेवू शकत नाही. आणि त्यानंतर ती रागातच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे श्वेता ही ऑडिशनसाठी ऑफिसमध्ये आलेली असते. तिथे साक्षीच्या हातामध्ये दीपाचा फॉर्म पाहून तर ती हसायलाच सुरुवात करते. तितक्यात दीपा आणि आदित्य ही मीटिंग संपवून तिथे येतात. तर श्वेता स्टाफला सांगत असते की या बाकीच्या मुलींना घरी पाठवून दे. त्यामुळे आदी तिला विचारतो की काय चालले तुझं हे सगळं? त्यावर श्वेता सांगते की ही ॲड मीच करणार आहे. तितक्यात आदीला एक कॉल येतो, त्यामुळे तो आतमध्ये निघून जातो. तर श्वेता इतर मुलींवर दादागिरी करत त्यांना तेथून जायला सांगते आणि नाईलाजाने त्या मुलीही तेथून निघून जातात. त्यानंतर दीपा आणि साक्षी तेथून जाण्यासाठी निघतात, पण श्वेता त्यांना थांबवते आणि दीपाला म्हणते की तू सुद्धा फॉर्म भरला आहेस ना? मात्र दीपाला त्याबद्दल काहीच माहिती नसते आणि तिला हे ऐकून धक्काच बसतो. तर श्वेता तिला म्हणते, तोंड बघितलं का तू स्वतःचा आरशात? ही इंटरनॅशनल लेवलची ॲड आहे. त्यावर दीपा सांगते की पण मी फॉर्म भरलाच नाही, मी डाएट फूडबद्दल बोलायला आले होते. पण श्वेता तिला तिचा फॉर्म दाखवत म्हणते, मग हे काय आहे? त्यावर साक्षी म्हणते, तो फॉर्म तिने नाही तर मी भरला आहे. आणि ते ऐकून दीपाला धक्काच बसतो. तर श्वेता म्हणते, लायकी तरी आहे का तुझी दीपा हा फॉर्म भरायची? ती दीपाला वाटेल ते बोलत असते, त्यामुळे आदी तिच्यावर खूपच चिडतो. मात्र श्वेताला काही फरक पडत नाही. ती दीपाला तेथून हाकलून देते आणि त्यानंतर ती तिचाही फॉर्म भरते आणि स्टाफला सांगते की तिच्या एकटीचाच फॉर्म सिलेक्शनसाठी पाठवून द्या. बाकी सर्वांचा फॉर्म ती फाडून टाकते. तर दुसरीकडे आदी दीपाची माफी मागतो. तर दीपा त्याला समजावत म्हणते की श्वेताचं बोलणं मी कधीच मनावर घेत नाही, तू नको उगाच वाईट वाटून घेऊ. आणि त्यानंतर साक्षी दीपाला सांगते की त्या जाहिरातीसाठी तूच योग्य आहे, तुलाच ती संधी मिळायला हवी. मात्र दीपा तिला नकार देते. त्यानंतर शाळेमध्ये कार्तिक आणि दीपिका यांची पुन्हा भेट होते. मात्र दीपिका कार्तिकसोबत एकही शब्द बोलत नाही आणि त्यामुळे कार्तिक खूपच दुःखी होतो. तर कार्तिकी त्याला समजावत म्हणते, तू वाईट वाटून घेऊ नको, दीपिका ही तुला खूप मिस करते, ती लवकरच तुझ्याकडे पुन्हा येईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दीपा आणि कार्तिक मुलींना घेऊन बागेमध्ये भेटतात. ते चौघेजण खूप छान मस्ती करत एकत्र वेळ घालवतात. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.